पुणे जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यावरती 4 बिबट्यांनी हल्ला केला. पण ते 4 बिबटे शेतकऱ्याचं काहीही वाकडं करू शकलं नाही. या उलट त्या शेतकऱ्यांनी 4ही बिबट्यांना पळून लावलंय. शेतकऱ्यांनी अशी अक्कल लढवली ज्यामुळं 4चे 4ही बिबटे त्याच्यासमोर गाळ झाले. त्या शेतकऱ्यांनी बिबट्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी जी अक्कल लढवली त्या गोष्टी ती आता सर्वत्र चर्चा होत आहे. 4 बिबटे अचानक एका शेतकऱ्याला घेरतात, त्याच्यावरती तुटून पडतात. त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी जे केलं त्याचा उपयोग आता प्रत्येक घरोघरी होणार आहे. आपल्या समोर एखादा बिबट्या आला तरी आपली बोबडी वळते, पण या ठिकाणी तर शेतकऱ्यांनी चक्क 4 बिबट्यांची बोबडी वळवली. नेमकं त्या शेतकऱ्यांनी अशी कोणती अक्कल लढवली? 4 बिबटे शेतकऱ्याचं काहीच करू शकले नाही. सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून ही माहिती प्रत्येक घरोघरी पोहोचायला हवी. एकीकडं एकटा शेतकरी 4 बिबट्यांना भारी पडतो, त्यांना अक्षरशः जमिनीमध्ये लोळवतो, तर दुसरीकडे एक बिबट्या 8 ते 15 पोलिसांना भारी पडतोय. त्या शेतकऱ्यांनी नेमकं असं काय केलं की 4 बिबट्या असून देखील ते शेतकऱ्याला काहीच करू शकले नाही? अगोदर आपण ती घटना पाहू ज्या ठिकाणी जास्त पोलीस असून देखील एक बिबट्या सर्वांवरती भारी पडत होता. त्यानंतर आपण ती दुसरी घटना पाहू ज्या ठिकाणी एक शेतकरी 4 बिबट्यांवरती भारी पडला. मंगळवारची सकाळ कोल्हापूरकरांची नेहमीप्रमाणे झाली होती. शाळा कॉलेजला जाणारे, ऑफिसला जाणारे सर्वजण आपल्या घरामधून निघाले. तेवढ्यामध्येच कोल्हापूरच्या गजबजलेल्या परिसरामधून एकच गोंधळ उडाला. गावाकडून शहराकडे बिबट्या आल्याची बातमी पोहोचली. तसे कोल्हापूरकरांना बिबट्या गावात शहरामध्ये घुसणं ही नवीन गोष्ट नाही. पण मंगळवारी हा बिबट्या थेट कॉलेज, आरटीओ ऑफिस, महावितरणचं कार्यालय या ठिकाणी पोहोचला. ताराबाई पार्कमधील हा परिसर म्हणजे कोल्हापूरमधील एकदम गजबजलेला परिसर. ताराबाई पार्कमध्ये बिबट्या आल्याचं समजताच विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी तिथं मोठी गर्दी करायला सुरुवात केली. कोणाला हा बिबट्या बघायचा होता, तर कोणाला त्याचा व्हिडिओ शूटिंग करायचं होतं. बिबट्या शहरामध्ये घुसला ही बातमी पसरताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका पोलिसाचा जीव थोडक्यात वाचला. त्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेली टीम देखील पूर्णपणे घाबरली होती. एकदम दाटीवाटीने असलेले घरं, कार्यालय आणि कॉलेज असलेल्या परिसरामध्ये बिबट्या आल्यानं रेस्क्यू ऑपरेशन करताना पोलीस प्रशासन, वन विभाग आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. इथे 20 ते 25 जण एका बिबट्याला पकडण्यासाठी आले होते, पण तो एकटा बिबट्या सर्वांवर भारी पडला. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी 4 बिबट्याला मातीमध्ये लोळवलं. ही घटना आपण पुढे पाहणारच आहोत. पण या ठिकाणी पोलिसांचं पथक, वनविभागाचं पथक, महानगरपालिकेचं पथक यांनी बिबट्याला पकडण्यासाठी सर्व बाजूनी घेराव घातला. त्याच दरम्यान बिबट्याने पोलीस कॉन्स्टेबल असलेले कृष्णा बलवंत पाटील यांच्यावरती हल्ला केला. तो बिबट्या त्यांचा गळा धरणारच. त्याच दरम्यान कृष्णा बलवंत पाटील या पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या हातामधील दांडकी बिबट्याच्या तोंडावरती मारली. बिबट्याच्या तोंडावरती काठी लागताच तो पाठीमागे पळाला. या सर्व गोंधळामुळे तिथं चांगलीच गर्दी जमली होती. अगोदर ती गर्दी तिथून कमी करणं गरजेचं होतं, तरच बिबट्या ताब्यात येऊ शकत होता. बिबट्या एका इमारतीच्या पाठीमागे लपून बसला होता. त्याला पकडण्यासाठी संपूर्ण टीमने तयारी सुरू केली. मोठ्या मोठ्या जाळ्या आणण्यात आल्या, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं, सोबतच अग्निशामक दलाची गाडी देखील बोलवण्यात आली. या बिबट्याला पकडण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. ड्रोनच्या साहाय्याने बिबट्या कुठे लपून बसलाय हे शोधण्यात आलं. ड्रोनमध्ये पोलिसांना दिसलं हा बिबट्या महावितरणच्या कार्यालयाच्या पाठीमागे जे चेंबर आहे त्या ठिकाणी बसलेला आहे. बिबट्याला लोकांची चाहूल लागताच तो तिथे असलेल्या चेंबरमध्ये जाऊन बसला. पोलिसांनी त्या चेंबरवरती पूर्णपणे जाळीचं आवरण टाकलं. लाकडी दांडक्याच्या साहाय्याने जाळी फिट करण्याचा प्रयत्न केला आणि बिबट्या बाहेर येण्याची वाट पाहत राहिले. अखेर दुपारच्या दरम्यान हा बिबट्या बाहेर आला. जवळपास 20-25 जण एका बिबट्याला आवरत होते, तरी देखील हा बिबट्या सर्वांच्या तावडीमधून पळण्याचा प्रयत्न करत होता. प्रचंड ताकदवान आणि पूर्णपणे वाढ झालेली हा बिबट्या पोलीस कर्मचारी, वन विभाग आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केलं. एकीकडे एका बिबट्याला पकडण्यासाठी 20 ते 25 जण होते, तरी देखील हा बिबट्या सर्वांवरती भारी पडत होता. त्यामध्ये बिबट्याने 3 पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केलंय. एक शेतकरी 4 बिबट्यापासून कसं काय वाचू शकतो? शेतकऱ्यांनी जी अक्कल लढवली ती कदाचित आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल. संभाजी कांबळे हे नेहमीप्रमाणे रात्रीपर्यंत शेतामध्ये काम करायचे. शनिवारी देखील ते उशिरा रात्रीपर्यंत काम करत होते. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत. शेतकऱ्यांसाठी थंडी ऊन याचा काही फरक पडत नाही. मधील सर्व काम करणं हे त्यांची प्राथमिक. असंच काही संभाजी कांबळे यांचं होतं. शेतामध्ये काम करत असताना त्यांना बिबट्या आल्याची चाहूल लागली. अगोदर संभाजी कांबळे यांना वाटलं एकच बिबट्या आहे, पण त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा समजलं एक नाही हे 4 बिबटे आहेत. बस त्या शेतकऱ्यांनी असं डोकं लावलंय, अशी अक्कल लढवली ज्यामुळे हे 4ही बिबटे त्या शेतकऱ्याचं काहीच वाकडं करू शकले नाही. तेव्हा त्या 4 बिबट्यांनी त्या शेतकऱ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा ते संभाजी कांबळे त्या बिबट्यांना अजिबात घाबरले नाही. बिबटे जास्त करून रात्रीच्या अंधारामध्ये दबा धरून ठेवतात. कोणी व्यक्ती दिसला का त्यांच्यावरती हल्ला करतात. संभाजी कांबळे आपल्या शेतामध्ये काम करत होते. त्यावेळेस त्यांना अचानक 4 बिबटे दिसले. हा क्षण त्यांच्यासाठी खूप धक्कादायक आणि भीतीचा होता. एक बिबट्या दिसला तरी माणसाचा थरकाप उडतो, पण समोर 4 बिबटे एकाच जागेवर दिसणं म्हणजे सर्वात धक्कादायक आणि भीतीदायक होतं. संभाजी कांबळे हे शेतामध्ये रात्रीपर्यंत काम करतात आणि त्यांना ठाऊक होतं सध्या पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचं प्रमाण अधिक जास्त वाढलंय. संभाजी कांबळे यांनी त्या 4ही बिबट्यांना पाहिलं आणि त्या 4ही बिबट्यांनी संभाजी कांबळे यांना पाहिलं. पुढच्या काही क्षणामध्ये ते बिबटे कांबळे यांच्यावरती हल्ला करणार. तेवढ्यातच त्यांनी ती अक्कल लढवली, ती आयडिया लावली. संभाजी कांबळे यांनी त्या बिबट्यांना जेव्हा पाहिलं आणि बिबट्यांनी जेव्हा त्या संभाजी कांबळेला पाहिलं, तेव्हा संभाजी कांबळे कुठेही खाली बसले नाही किंवा कुठे झाडाझुडपामध्ये लपून बसले नाही किंवा कोणत्या झाडावरही चढले नाही. कारण की त्यांना माहिती होतं आपण जर असं केलं तर आपल्यावरती बिबट्या हल्ला करेल. जर आपण त्या ठिकाणावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर बिबटे आपल्यावरती हल्ला नक्की करणार. संभाजी कांबळे यांना कळून चुकलं होतं आपण जरी आरडाओरडा केला तर हे 4 बिबटे आपल्याला काही क्षणामध्ये संपवतील. 4 बिबटे आणि एकटे संभाजी कांबळे यांनी बिबट्यापासून कसं वाचायचं या संदर्भामध्ये माहिती घेतलेली होती. जर बिबटे आपल्यावरती हल्ला करणारे हे आपल्याला जर समजलं तर आपण कधीही त्या जागेवरून पळून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. झाडाझुडपामध्ये कधीच लपून बसायचं नाही. कारण जर झाडाझुडपामध्ये लपून बसलो तर बिबट्याला समजतं आपल्यापेक्षा कमी उंचीचा प्राणी झाडाझुडपामध्ये लपून बसलाय, त्यामुळे बिबट्या त्या ठिकाणी सहज हल्ला करू शकतो. दुसरी गोष्ट संभाजी कांबळे यांना ठाऊक होती आपण जर झाडावरती चढण्याचा प्रयत्न केला तर बिबट्यालाही झाडावरती चढता येतं. बिबट्या तर समोर आलेत, आपल्यावरती हल्ला तर करणार होते. तेवढ्यातच त्यांनी एक आयडिया लढवली. आपल्या सर्वांनाच माहिती आहे आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत. बिबट्याने पुणा, कोल्हापूर, सातारा, सांगली या सर्वच ठिकाणी थैमान घातलाय. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बऱ्याचशा लोकांनी गळ्यामध्ये खिळ्यांचा पट्टा घातलाय. एका कुत्र्यावरती बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळेस त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये खिळ्यांचा पट्टा होता. त्यामुळे बिबट्या त्या कुत्र्याचा गळा धरू शकले नाही. हीच आयडिया लोकांनी वापरली. पुण्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या गळ्यामध्ये खिळ्याचा पट्टा घालायला सुरुवात केली, जेणेकरून बिबट्या आपला गळा धरणार नाही. बिबट्या जेव्हा जेव्हा हल्ला करतो तेव्हा सर्वात प्रथम तो व्यक्तीचा गळाच धरतो. कांबळे यांना ठाऊक होतं आपण गळ्याला खिळ्याचा पट्टा बांधलेला आहे, आपला गळा बिबट्या तर धरणार नाही. वार केले तर आपल्या शरीरावरती वार होतील. सध्या शेतामध्ये थंडीचे दिवस चालू आहेत. कांबळे यांनी अगोदर शेकोटी करून ठेवली होती. मला बिबट्या दिसतात त्यांनी एका हातामध्ये लाकडाचं दांडकं घेतलं आणि त्याला कापड गुंडाळलं. त्या कापडाला त्यांनी आग लावली. त्यांच्या हातामध्ये आगीचं लाकूड आणि गळ्याला खिळ्याचा पट्टा. हे पाहून बिबट्याने तिथून धूम ठोकली. बिबटे त्या ठिकाणाहून थोडे पुढे जाताच संभाजी कांबळे यांनी दोन्ही हात वर केले आणि जोरजोरात ओरडणं सुरू केलं. या गोष्टीचा फायदा असा होतो समोरच्या बिबट्याला वाटतं आपल्या समोर आपल्या उंचीपेक्षा मोठा प्राणी उभा आहे. त्यावेळेस बिबट्या समोरच्या व्यक्तीवर हल्ला करत नाही. जुन्नर तालुक्यामध्ये तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी गळ्यामध्ये खिळ्यांचे पट्टे घातलेत. एका वन अधिकाऱ्यांनी सांगितले जर बिबट्या आपल्या समोर आला तर तेव्हा आपण काय करायला पाहिजे. या सर्व गोष्टी संभाजी कांबळे यांनी वापरल्या. पहिली गोष्ट म्हणजे बिबट्या आला तर आपण त्याच्यासमोर कधीही पळून जायचं नाही. दुसरी गोष्ट बिबट्यासमोर कधीही झाडावरती चढायचं नाही. तिसरी गोष्ट कधीही झाडाझुडपामध्ये लपून बसायचं नाही. चौथी गोष्ट बिबट्या जर आपल्याला समोर दिसला तर आपले दोन्ही हात वरती करायचे आणि जोरजोरामध्ये ओरडायचं आहे, जेणेकरून बिबट्याला समजेल आपल्यापेक्षा मोठा प्राणी आपल्या समोर उभा आहे.